गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय. त्यात एक जण असा दावा करतोय की आपण हल्ली जे पेट्रोल भरतोय त्यामुळे गाड्यांचे इंजिन जाम होत, गाड्या अचानक रस्त्यात बंद पडतात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आता पेट्रोल मध्ये इथेनॉल मिक्स करून मिळते. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यावर कुणाच्याही मनात शंका येणारच की नक्की आपल्या गाडीचं नुकसान तर होत नाहीये ना. पण खरंच हा सगळा प्रकार इथेनॉल मुळे होतोय की यामागे दुसरंच काहीतरी वेगळंच कारण आहे. नमस्कार मंडळी, मी राहुल आणि स्वागत आहे तुमचं डिकोड विथ राहुल मध्ये. आज आपण अगदी सोप्या भाषेत या मागचं सत्य काय आहे ते डिकोड करणार आहोत, कारण हा विषय थेट तुमच्या गाडीशी आणि खिशाशी जोडलेला आहे. तर झालं असं की आपल्या देशात आता पेट्रोल मध्ये 20% इथेनॉल मिक्स करून मिळते, ज्याला E20 पेट्रोल म्हणतात. सरकारचा उद्देश चांगला होता, देशाचं प्रदूषण कमी करायचं आणि बाहेरून येणारं महागडं कच्चं तेल कमी विकत घ्यायचं. पण जसा हा नियम लागू झाला तसाच सोशल मीडियावर तक्रारी सुरू झाल्या. लोक म्हणायला लागले की गाड्या मायलेज कमी देत आहेत आणि पावसाळ्यात तर गाड्या अचानक रस्त्यावर दगाच देत आहेत. पण विचार करा, जर हे इंधन एवढं खतरनाक असतं तर लाखो गाड्या रस्त्यावर धावल्याच कशा असत्या. इथेच एक मोठी मेक आहे. चला आधी हे समजून घेऊ की इथेनॉल नक्की काय आहे. इथेनॉल म्हणजे एक प्रकारचं अल्कोहोल जे ऊसाच्या मळीपासून किंवा धान्यापासून बनवतात. आता या अल्कोहोलची एक खास सवय असते, त्याला पाणी खूप आवडतं. सायन्सच्या भाषेत सांगायचं झालं तर हवेतील आर्द्रता किंवा पाणी स्वतःकडे खेचून घेत. आता गंमत बघा, पावसाळ्यात जेव्हा हवेत खूप दमटपणा असतो किंवा धुताना पाणी चुकून पेट्रोल टाकीत जातं, तेव्हा हे इथेनॉल त्या पाण्याला सोबत घेतं आणि पेट्रोल पासून वेगळं होऊन टाकीच्या तळाशी जाऊन बसतं. आता सायन्स मध्ये याला फेज सेपरेशन म्हणतात. मग जेव्हा तुम्ही गाडी चालू करता तेव्हा इंजिन मध्ये पेट्रोल ऐवजी ते पाणी मिश्रित इथेनॉल जात. मग काय, गाडी मिसफायर मारणार, स्पार्क प्लग खराब होणार आणि गाडी अचानक झटका देऊन बंद पडणार. तर मग यावर उपाय काय? आपल्या गाड्या कायमच्या खराब होणार का? तर तसंही नाही. यावर आपल्या देशातील ARI म्हणजेच ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया याचा एक रिपोर्ट मध्ये त्यांनी हजारो किलोमीटरच्या गाड्या चालवून टेस्ट केल्या आणि त्यांनी सांगितलं की ज्या नवीन गाड्या आहेत, खास करून 2023 नंतरच्या, त्यांच्या इंजिनला या E20 पेट्रोलमुळे अजिबात धोका नाही, कारण या कंपन्यांनी आधी त्यांची इंजिन अपडेट केले आहे. दुचाकी वाहनांना म्हणजे आपल्या बाईक्सला तर काळजी करण्याचं कारणच नाही. पण हो, ज्या जुन्या गाड्या आहेत, उदाहरणार्थ BS4 किंवा त्याहून जुन्या, त्यांच्या इंजिनचे जे रबरी पाईप्स किंवा सील्स असतात त्यावर या इथेनॉलमुळे थोडा परिणाम होऊ शकतो आणि ते लवकर खराब होऊ शकतात. आणि मायलेजचं म्हणाल तर इथेनॉल मध्ये पेट्रोल पेक्षा कमी ऊर्जा असते, त्यामुळे मायलेज 2 ते 6% कमी होऊ शकतं. हे तज्ञांनी मान्य केले. कदाचित म्हणूनच लोकांच्या तक्रारी पाहता सरकारने आता 25% इथेनॉल मिसळण्याचा जो कार्यक्रम होता तो तुर्तास लांबणीवर टाकला. आता हे पाणी आणि पेट्रोलचं गणित कसं आहे ते माहितीये का? समजा आपल्या दुधाच्या टोपलीत जर थोडं पाणी टाकलं तर दूध आणि पाणी कसं लगेच एकजीव होतं, तसंच काहीतरी इथेनॉल आणि पाण्याचं. शुद्ध पेट्रोल पाण्याला दूर ठेवतं, पण इथेनॉल पाण्याला लगेच सोबत घेतं. तर मग पाणी आणि गाडी रस्त्यात बंद पडू नये म्हणून आपण कुठली काळजी घेतली पाहिजे? 3 सोप्या टिप्स. एक, गाडी शक्यतो फुल ठेवायची. पावसाळ्यात किंवा हवेत दमटपणा असताना गाडीची पेट्रोल टाकी अर्ध्यापेक्षा जास्त भरलेली असेल. टाकीत जितकी हवा तितका दमटपणा कमी तयार होतो आणि पाणी जमणार नाही. गाडी शक्यतो सावलीत किंवा कव्हर करून लावा. पावसात गाडी उघड्यावर लावली की पेट्रोल टाकीमध्ये पाणी जाण्याची शक्यता वाढते. आणि तिसरं म्हणजे विश्वासू पेट्रोल पंपावरच पेट्रोल भरायचं. थोडक्यात सांगायचं तर गाड्या इथेनॉलमुळे खराब होत नाही, तर इथेनॉलमुळे पेट्रोल टाकीत जमणाऱ्या पाण्यामुळे गाड्या बंद पडतात. त्यामुळे थोडी काळजी घेतली तर घाबरण्याचं कारण नाही. तुम्हाला काय वाटतं?
नवीन E20 पेट्रोलमुळे तुमच्या गाडीच्या परफॉर्मन्सवर किंवा मायलेजवर काही बदल जाणवलाय का? तुमचा अनुभव खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, रोजच्या जगातल्या अशाच महत्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी दी कोड विथ राहुल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित ड्राईव्ह करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.